कदाचित प्रभाव असेल, पण काही रामायणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये रामापेक्षाही सीता ही अधिक समर्थ, अधिक बलवान अशी दाखवलेली आहे. म्हणजे एक अद्भुत रामायण तुम्ही बघितलं तर त्याची सुरुवातच अशी आहे की भारद्वाज ऋषी वाल्मिकींना म्हणतात, तुम्ही रामाविषयी खूप सांगितलं आम्हाला, आम्हाला सीतेविषयी ऐकायचंय. आणि मग ते जणू सीतायन असं समोर येतं. आणि मग त्याच्यामध्ये सीतेच्या जन्मापासूनच्या कथा त्यांनी दिलेल्या आहेत. राम आणि सीतेचे जन्म ही तर पुन्हा रामायणातली फार अद्भुत गोष्ट आहे, पण ती आता आपण बोलूया नको. मी आता सांगतेय वेगळीच गोष्ट की ही सीता जी आहे ती रणांगणावरती ज्या वेळेला रावणाच्या युद्धामध्ये दोघांच्या संघर्षात राम विकल व्हायला लागतो. आणि रावण एकच नाही आहे त्या रामायणात, दशानन आहे, शतानन आहे आणि सहस्रानन आहे. मला पुष्कळदा असं वाटतं की बायकांनी हे सगळे रावण पाहिलेले आहेत, केवळ दशानन नाही, शतानन आणि सहस्रानन अशा स्वरूपामध्ये समाजामध्ये कितीतरी रावण तिच्या वाट्याला आलेले आहेत, तिच्या समोर आलेले आहेत. तर पहिल्या दशाननाला मारतानाच राम जेव्हा विकल होतो त्यावेळेला सीता प्रगट होते. ती कालीच्या स्वरूपात, अतिशय उग्र अशा स्वरूपात प्रगट होते. दुर्गा सप्तशतीचा खूप प्रभाव आहे या वर्णनावर. आणि ती अशा प्रकारचं दर्शन रामाला देते की ती त्या दशाननाचा वध राम करतोच, त्याला शक्ती देते, पण शतानन आणि सहस्राननाला मारण्यासाठी सीताच पुढे येते, ती त्यांचा वध करते. आणि रामाला अशा प्रकारचं दर्शन देते, विश्वरूप दर्शन, की राम मूर्छित होतो. आणि तो शुद्धीवर आल्यावर सीता असं सांगते की ती मीच आहे, जी सगळ्याची कर्तुम अकर्तुम शक्ती आहे. आणि राम तिला प्रार्थना करतो की तुझं हे असं रूप माझ्या हृदयामध्ये चिरकाल राहू दे. अशा स्वरूपाची तुम्हाला जेव्हा रचना दिसते तेव्हा गीतेतलं विश्वरूप दर्शन आपल्याला आठवतं, जिथे कृष्ण सर्वे सर्व आहे आणि अर्जुन हा चांगला जाणता प्रगल्भ असा आहे. इथे मात्र राम जो एरवीच कृष्ण आणि राम हे एकाच विष्णूचे अंश असं म्हटलं जातं, पण त्याच्याऐवजी सीता ही शक्ती, सीता शक्ती ही असं म्हटलं जातं. अशी सीता तुम्हाला तिथे दिसते.